हे बघा पायपिंगसाठी पट्टी काढणार आहे आपण 1 इंचाची आणि तिरप्या कपड्यातली काढणार आहे. शक्यतो पायपिंगला जास्त जॉईंट नसावं म्हणजे गोट एकदम छान येतो. हे बघा अशी काढलेली आहे मी पायपिंग आणि तिरप्या कपड्यात काढलेली आहे. हे काय असं क्रॉस कापड घेतला आहे. असं तिरप्या कपड्यात काढायचं म्हणजे गोट उलटा पडत नाही. हे बघा आता हे आणि हे जुळून घेणार आहे हे कापड. हे बघा ठीक आहे. असं आता बरोबर केलं आणि ह्याला असं कट मारलेला आहे क्रॉस. मग आता हे असं जुळवायचं. ह्याचा टोक इकडं लांब आणि ह्याचा टोक इकडं लांब असं जुळवून घ्यायचं आपण. ठीक आहे. हे बघा 1 इंचाची पट्टी आहे. कारण मला ह्याला कापड कमी पडलेलं आहे ना, म्हणून मी हे बुट्टे आहेत ना गोल्डन, त्या बुट्ट्यावर मी कापड घेतलेलं आहे. आता आपण बघायचं की पुढील गळा जो आहे ना, ज्यांचा मापाचा ब्लाऊज दिलेला आहे त्यांच्याबरोबर आहे का चेक करायचं. हे बघा हा पॉईंट पुढचा गळा आणि हा बरोबर आहे. आणि आता डाव्या बाजूचा पण बघून घ्यायचं आहे की बघा हे बघा हा पॉईंट आणि हा पण बरोबर आहे. आता आपण हुकलूक पट्ट्या पण बरोबर आहेत का चेक करूया. हे बघा वर खाली काहीच नाही आहे, बरोबरच आहेत. मग आता आपण गळपट्टी लावून घेऊया. हे बघा अशी पुढे दुमडून घ्यायची आणि अशी करायची. ठीक आहे. आणि डबलची धरून लावायची आहे. तुम्हाला सिंगलची पण तुम्ही लावू शकता. मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सिंगलची पण दाखवणार, पण आता मी डबलचीच लावते आहे. हे बघा पट्टी जास्त ताणायची नाही आणि बिलकुल ताणायची नाही. एकदम हलक्या हाताने पट्टी जसा आकार आहे तसा वळवून घ्यायचा, लावून घ्यायचं. कारण पट्टी ताणल्यावर कापडला चुन्या पडते. गोटच्या कापडला चुटकी नाही पडत, पण खाली हा ब्लाऊजचा कापड आहे ना त्याला चून येतात. मग त्यासाठी ही पट्टी ताणायची नाही. हे बघा एवढं ठेवून इथं कापायचं.
आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं. आणि शिलाई बंद करून घ्यायची. मग आता हे काय कचरा वगैरे बाहेर निघाला हे सगळं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, हे धागे जे निघत होते मी ते फिनिशिंग करून घेते. ठीक आहे, हे बघा झालं हे. आता आपण ह्याच्यावर असं नख मारून घेऊया. हे बघा, असं नख मारून घ्यायचं आहे. हे बघा, असं नख मारून घेतला किंवा मशीनला तुम्ही असं थोडं घासून घेतला तरी चालेल. हे बघा, ठीक आहे. आता मी आपल्याला आवडीचा जसा आवडत असेल, मोठा बारीक छोटा जसा पाहिजे तसा गोट करून घ्यायचा आहे. हे बघा, असा गोट करून घेणार आहे मी. हे बघा, असा सुंदर गोट घेणार आहे. एक समान गोट आला पाहिजे. आणि हे बघा, आधी बनवून घ्यायचा असा धरून. हे बघा, असा बनवून घेतला आहे मी गोट. ठीक आहे, असा धरायचा. हे बघा, ठीक आहे, असा बनवून घ्यायचा. असं मोठा बारीक झाला तरी ते दाबून व्यवस्थित करून खूप छान गोट येत आहे. असा करण्याचा तुम्ही पण प्रयत्न करा. थोडा वेळ लागेल तुम्हाला गोट शिकण्यासाठी, पण आपल्या टाईमची पण बचत होती. 2च टिपामध्ये गोट होते. एक पट्टी धरून लावायची आणि लगेच गोट घ्यायचं. याला पायपिंग पण म्हणतात. मी डबलची पट्टी लावलेली आहे. बघा किती सुंदर पाइपिंग आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर पाइपिंग आलेली आहे. हे बघा, हे काय, आणि आतून पण एकदम छान अशी. हे बघा
बघा किती छान पायपिंग आलेली आहे एकदम. हे बघा, हे बघा, आणि इकडून पण बघा, हे बघा.